नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी टाइम्स या एम पी एस सी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे एम पी एस सी पास व्हायचं आहे, उजळणी करा, समजून घ्या, पाठांतर करा किंवा रट्टा मारा आणि एका वर्षात पोस्ट काढा। तर हा विषय पाठीमागचं एकच कारण आहे की बरेचसे जे आता रिझल्ट लागला जो एम पी एस सीचा, तर त्याच्यामध्ये जी बुकलिस्ट त्यांनी सांगितलेली आहे ती बुकलिस्ट आणि आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरतीच पब्लिश केलेली आहे। ती बरीच 2-3 वर्ष झाली ते आपण पब्लिश करून आपल्या चॅनलवरती बुकलिस्ट आपण ऑलरेडी पब्लिश केलेली आहे। सो त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली करायचं काय आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून सांगायचं आहे की मी जे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही फॉलो केलेलं आहे का। ओके, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही नक्कीच अभ्यास कराने एका वर्षामध्ये पोस्ट तुमची काढू शकाल। फक्त शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर बघा, सुरुवात करूयात आपण। तर बघा, आता जे कोणी टॉपर्स आहेत तर त्यांची जी बुक लिस्ट आहे ती तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो। बुक लिस्टवरतीच हा आपला मॅक्झिमम जो सेशन असेल तो कंटिन्यू चालू राहणार आहे। जे कोणी टॉपर आलेले असतील तर त्यांचं सुरुवातीला आपण अभिनंदनच केलं पाहिजे। ओके, सो त्यांची जी बुक लिस्ट आहे ती तुमच्याशी सांगून देतो। कुठलाही तुम्ही टॉपरची बुक लिस्ट ओपन करून बघा तुम्ही। सो इतिहास जे आहे, इतिहासाला ते सांगतात की आम्ही ग्रोवर वापरलं आहे, नंतर कोळंबेंचं पुस्तक वापरलेलं आहे किंवा कोळंबेला अल्टरनेटिव्ह समाधान महाजन यांचं पुस्तक वापरलेलं आहे किंवा महाराष्ट्राच्या इतिहासाला कठारणे गाठाळे यांचं पुस्तक वापरलेलं आहे। प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाच्या बाबतीत 6वीचं पुस्तक आम्ही वापरलं, 7वीचं पुस्तक आम्ही वापरलेलं आहे, त्याच्यासोबत लुसेंटचं जी केचं पुस्तक त्यांनी वापरलेलं आहे। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 8वीचं पुस्तक ते आपल्याला करायला सांगतात। 11वीचं इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे ते महाराष्ट्राच्या इतिहासासाठी त्यांनी वाचायला आपल्याला सांगितलेलं आहे। ओके, सो ही बुकलिस्ट ऑलरेडी आपल्या चॅनलवरती 2-3 वर्षापूर्वीच आपण जे आहे ते अपलोड केलेली आहे। ओके, सो आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की ही जी पुस्तके सगळे सांगितलेली आहेत ही तुम्ही किती वेळा तुमच्या पुस्तकांचं रीडिंग झालेलं आहे। ओके, किती वेळा पुस्तकाचं तुमचं रीडिंग झालेलं आहे, त्या पेजवरती एखादी कन्सेप्ट आहे हे तुम्ही सांगू शकता का, किंवा किती वेळा तुम्ही हे पुस्तक रीड केलेलं आहे। ओके, जेणेकरून त्याच्यावर कसलाही जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला तो प्रश्न सुटला पाहिजे, असं तुमचं किती वेळा रीडिंग झालेलं आहे पुस्तकांचं। सो जे कोणी टॉपर झालेले आहेत त्यांनी पुस्तकांचं अक्षरशः चाळण त्यांनी केलेलं आहे। तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे पुस्तकं अवेलेबल आहेत, पण यांचं तुम्ही चाळण केलेलं नाही आहे, हायलाईट तुम्ही केलेलं नाही आहे, अंडरलाईन केलेलं नाही किंवा त्याच्यात तुम्ही नोट्स बनवलेले नसतील, काहीतरी मिस्टेक तुमच्यामध्ये राहत असतील। जे टॉपर पुस्तक वापरताय तेच तुम्हीच वापरताय, मग तरीसुद्धा तुमची पोस्ट का निघत नाही याचा तुम्ही जरा विचार करा। कारण तुमच्या उजळणी असतील, रिव्हिजन असतील, तेच वाचणं असेल हे होत नाही। तर हे इथून पुढे तुमचं व्हायला पाहिजे, मार्क्स कुठेही जाणार नाहीत। सगळे टॉपर हेच पुस्तक वापरतात, तुम्ही सुद्धा हेच वापरायचे आहेत, सगळेजण हेच करतायत, वेगळं असं कोणी करत नाही। फक्त त्यांचे 4 रीडिंग झालेलं असतं त्यावेळी तुमचं एकच रीडिंग झालेलं असतं, त्याच्यामुळे तुमचे 4 ऑप्शन असतात, त्याच्यामुळे तुम्ही दोघांमध्ये कन्फ्यूज असतं, पण त्यांचं शुअरिटी असते। ॲटलिस्ट त्यांची एवढी तरी तयार झालेली असते की त्या इलिमिनेशन मेथडनी त्या आन्सरपर्यंत पोहोचू शकतात। ठीक आहे, सो तुम्ही सुद्धा ही मेथड वापरा। आय होप सगळ्यांच्याकडेच पुस्तक असणार आहेत, ही मला तरी माहिती आहे, सगळ्यांच्याकडे पुस्तकं असतील। पुस्तकं घ्या, चाळण करा अक्षरशः त्या पुस्तकांची। टार्गेट पहिले मी आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून दिलेलं आहे, अजूनसुद्धा तुमच्याकडे टायमिंग आहे। पुस्तकं घ्या, व्यवस्थित करा, कुठलंही एक पुस्तक त्या विषयाचं तुम्ही रीड करू शकता, पण आता जे चांगल्या पद्धतीने पुस्तक वाचा, कसाही प्रश्न विचारला त्यातला तरी तो सुटलाच पाहिजे, तुमचं पुस्तक तो प्रश्न सुटलाच पाहिजे। ठीक आहे, हे झाले इतिहासाच्या बाबतीत। ग्रोवर असेल, ग्रोवर हे आधुनिक भारताच्या इतिहासाला आहे, किंवा कोळंबे आणि समाधान महाजन ह्यामधलं कुठलंही तुम्ही एक वापरू शकता, कोळंबे किंवा समाधान महाजन यांच्यामधलं एक, किंवा काही जण सांगतात की ग्रोवर स्किप करा किंवा कोळंबेंचं वाचा किंवा समाधान महाजन यांचं वाचा। तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे पुस्तकाचं लँग्वेज भाषा आवडते ते तुम्ही करा, पण ते पुस्तकातला प्रश्न विचारला की अजिबात सोडायचा नाही। प्राचीन भारताच्या इतिहासाला येतात 6वीचं पुस्तक आणि त्याच्यासोबत लुसेंट जे केचं जे इंग्लिशचं पुस्तक आहे किंवा हिंदीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ते तुम्हाला कुठलं सूट होतं बघा, ते वाचून काढा। मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुद्धा 7वीचं पुस्तक, त्याच्यासोबत लुसेंट जी केचं पुस्तक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला इयत्ता 11वीचं पुस्तक जुन्या स्टेट बोर्डचं ते तुम्हाला वाचायचं आहे, आणि आधुनिक भारताच्या इतिहासाला इयत्ता 8वीचं पुस्तक वापरायचं आहे। ठीक आहे, सो अशा पद्धतीचं इतिहासाचं आहे, सगळ्यात टॉपरने हे सांगितलं, तुम्हाला सुद्धा हेच करायचं आहे। किती वेळा तुमचं रीडिंग झालेलं आहे याचा तुम्ही एकदा विचार करायचा आणि तुमच्यासमोर बुक लिस्ट ठेवायची आणि चॅप्टर रीड करायला सुरुवात करायची, अजिबात न कसला विचार करतात, ते पाठांतर असलं पाहिजे तुमचं पुस्तक। भूगोलाचं बघा, भूगोलाचं त्यांनी सांगतात की आता 7वी ते 12वी स्टेट बोर्ड फार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासोबत एनसीईआरटीचं पुस्तकं वाचणं सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे। याच्या तुम्ही नोट्स बनवलेले आहेत का, जरा विचार करा बरं, याच्या तुम्ही नोट्स बनवले आहेत का, किंवा आता एक्झाम्स जवळ आलेले पण आता तुम्हाला तुमच्याकडे टाईम नाही आहे आता नोट्स बनवायला, तर त्याचं तुम्ही हायलाईट तरी केलेले आहेत का ते पॉईंट्स वाचून।
एक वेळ स्टेट बोर्डचं समजू शकेन की तुम्ही स्टेट बोर्ड वाचले असतील, पण एनसीईआरटीचं पुस्तक तुम्ही वाचलेले आहेत का? या 11वीचं पुस्तक फार इम्पॉर्टंट आहे एनसीईआरटीचं. वर्ल्ड जिओग्राफी जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर वर्ल्ड जिओग्राफीचं फार इम्पॉर्टंट येतं. 10वीचे एनसीईआरटीचं पुस्तक फार इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही वाचलेलं आहे का? त्याच्यामुळे नोट्स बनवले आहेत का? याचा तुम्ही विचार करा मित्रांनो. जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळणार नाही. बुक लिस्ट सेम आहे, सगळे सेम आहे, फक्त तुम्ही किती वेळा त्याची रिडिंग केलेलं आहे हे एकदा तुम्ही विचार करा. रिडिंग केलं नसतील तर आतापासून जागवायचं आणि पटकन रिडिंग करायला सुरुवात करायची. सौदी सरांचं मग येतं महाराष्ट्राचा भूगोल सांगतात ते रिफेअर करायला, बाद झालं एक पुस्तक. भारताच्या भूगोलाला सुद्धा सौदी सरांचं पुस्तक आहे, जगाच्या भूगोलाला सुद्धा सौदी सरांचं पुस्तक आहे, भूगोल आणि पर्यावरण नावाचं. एवढं करा भूगोलाला, एवढं जरी केलं तरी तुमचं मोर दॅन इनफ होऊन जाईल. भूगोलाचे तुमचे मार्क्स तुमचे येऊन जाणार आहेत. फक्त त्यांचं रिव्हिजन तुम्ही किती वेळ केलेलं आहे हे तुम्ही स्वतःला एकदा विचारायचं आहे. बुक लिस्ट सेम आहे, टॉपर सुद्धा हेच करतात, तुम्ही सुद्धा हेच करायचं आहे, तेच रिव्हिजन करायचं आहे. वेगळं असं काही नाही याच्यामध्ये, हेच करायचं आहे तुम्हाला. ओके, आता बघा पॉलिटिक्समध्ये काय सांगितलं. पॉलिटिक्समध्ये ते सांगतात की एम लक्ष्मीकांत किंवा कोळमे यांच्यामधलं कुठलंही एक पुस्तक करायचं आहे आणि पंचायतराला किशोर लोटे यांचं पुस्तक यांचं करायचं आहे. आता हे तुम्ही पुस्तक वाचले का? एम लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलेलं का? कारण का याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, एम लक्ष्मीकांत हे जर तुम्ही पुस्तक केलं तर तुम्ही ASO समजा होणार. ASO म्हणजे कंबाईनमधली जी ASOची एक्झाम आहे त्याच्या मेन्सला पॉलिटिक्स आहे, राज्यसेवेचा सेकंड पेपर पॉलिटिक्सचा आहे. एम लक्ष्मीकांत जर केलं तर तुमचं प्री प्लस मेन्स दोन्ही होणार आहे. कोळंबेंचं जर पुस्तक केलं तर फक्त तुमचा प्रिलियमचा अभ्यास होणार आहे. सो बेटर वे तुम्ही एम लक्ष्मीकांतला प्रेफरन्स द्यावा, किंवा जर तुम्हाला पटत नसेल ते पुस्तक तर कोळंबेंचं पुस्तक प्रिलियमसाठी करा, पण मेनसाठी एम लक्ष्मीकांत हे तुम्हाला करावंच लागणार आहे, त्याला काही पर्याय नाही. सो दोघांमधले तुम्ही कुठलेही करू शकता. ओके, 500, 700, 800 पानाचं पुस्तक आहे, किती वेळ तुम्ही त्याचं रिडिंग केलेलं आहे बघा, त्याच्यावरचा प्रश्न तुम्हाला सुटतोय का बघा. मग प्रश्न सुटत असेल तर तुमचा रिडिंग चांगलं झालं असं समजू. पंचायतराला किशोर लोटेंचंच तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे, टॉपर सुद्धा पुस्तक हेच वापरतात, हेच तुम्हाला रीड करायचं आहे. याच्या व्यतिरिक्त विचार दुसरा काही करायचं नाही. हेच आपलं विश्व आहे MPSCचं. हे याचं जर तुम्ही पाठांतर चिंतन मनन केलं तर तुमची पोस्ट निघायलाच पाहिजे. अर्थशास्त्रामध्ये सांगतात की कोळंबेंचं पुस्तक वाचलेलं आहे, देसलेंचा भाग 1 आणि 2 वाचलेला आहे, सगळ्यात महाराष्ट्राला माहिती आहे. तर तुम्हाला का पोस्ट मिळत नाही? त्यांना पोस्ट मिळते तर तुम्हाला का पोस्ट मिळत नाही त्याच्यामध्ये? ओके, रिडिंग व्यवस्थित करा, कन्सेप्ट समजून घ्या इकॉनॉमिक्समधल्या. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स सगळे बघा, त्याच्यावरती प्रश्न तुम्ही इकॉनॉमिक्सवरती मॅक्झिमम विचारायचं. पॉलिटिक्स, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स हे जे 3 सब्जेक्ट्स आहेत याचं जर तुम्ही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जर तयारी केली तर फार अतिशय चांगल्या पद्धतीने तुमची तयारी जी असलेल्या 3 विषयांची होतेच तयारी. तर त्याच्यावरची मॅक्झिमम जर प्रश्न उत्तराची जर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर. पॉलिटिक्सला बघा, आता राज्यसेवेच्या जवळपास 6 ते 7 मेन झालेल्या आहेत, जवळपास 1000 प्रश्न तुम्हाला त्याच्यावरचे पॉलिटिक्सचे मिळतील. PSI, STI, ASO असेल किंवा ASOचे मेन्स असेल, ह्याचे जर तुम्ही प्रश्न उत्तर जर काढली पॉलिटिक्समध्ये तर त्या चॅप्टरमध्ये असे किती प्रश्न उरणार आहेत जे तुम्हाला आता त्या विचाराचे बाकी राहिलेले आहेत. रिपिटेशनला चान्सेस आहेत फार पॉलिटिक्समध्ये. सो तुम्ही पॉलिटिक्सचं मॅक्झिमम जे आहे ते करून घ्या एकदा व्यवस्थित. जर तुम्ही केलं तर तुम्हाला बेनिफिशियल त्याचा जो आहे तो मिळणार आहे. तो तुम्हाला बेनिफिशियल जर मिळवायचा असेल, पुस्तकाचं पाठांतर किंवा चिंतन किंवा मनन त्याचं करणं फार इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही ती पुस्तकं तुमचे व्यवस्थितरित्या 3 ते 4 रिडिंग होत नाही तोपर्यंत तुम्ही पोस्टची अपेक्षा सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही ते पुस्तक रीड करत नाहीत, नोट्स बनवत नाहीत, रिव्हिजन करत नाहीत, तोपर्यंत काहीही उपयोग होणार नाही. मग तुम्ही 4 वर्ष झाली MPSC करताय, 5 वर्ष झाले MPSC करताय, कारणं सांगू नका. कारणं सांगायचे दिवस आता राहिलेले नाहीत, पहिल्यासारखे आता MPSC राहिलेले नाही. अजिबात कारणं सांगायचे नाही. जे पुस्तक आहे ते व्यवस्थित करा, MCQची प्रॅक्टिस चांगली करायची आहे. तर हे इकॉनॉमिक्सच्या बाबतीत सांगितलं, कोळंबे देसले भाग 1 आणि 2. नंतर बघा पुढं, तर पुढं असं आहे की सामान्य विज्ञान 8वी ते 12वी स्टेट बोर्ड करा, NCERT करा. हे झाल्यानंतर लुसेंट करा आणि त्याच्यानंतर कोलते किंवा बस्के याच्यामधलं कुठलंही एक पुस्तक वापरायचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे मी जरा 2-3 वर्ष झालं सांगतोय, कोणी फॉलो केलं असेल त्यांना नक्कीच फायदा होत असेल. ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी आता तरी तुमचे डोळे उघडा आता तरी तुमचं. आणि 8वी ते 12वी स्टेट बोर्ड असेल, NCERT असेल, एकदा वाचून काढा व्यवस्थित. राज्यसेवा असेल किंवा कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल, याच्यामध्ये पूर्वपरीक्षेला ह्यामधूनच प्रश्न जास्तीत जास्त पडतात. हे झाल्यानंतर लुसेंटचं पुस्तक करा आणि त्याच्यानंतर वेळ मिळाला तर कोलते आणि बस्केकडे तुम्ही जावा. पण आधी 8वी ते 12वी स्टेट बोर्ड, NCERT आणि लुसेंट हे फार इम्पॉर्टंट आहेत विज्ञानसाठी. हे तुम्ही चांगलं करा तर तुमचा विज्ञानची तुमचा स्कोअर जो असेल तो चांगला होईल. अदरवाईज तुम्हाला प्रत्येक वेळेला तुम्ही विचार कराल की विज्ञानमधले प्रश्न कुठून काढतायत, आम्हाला काही कळत नाही, असं होतच नाही. 8वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि NCERT करा, तुमचे प्रश्न सुटायलाच पाहिजेत तुम्हाला. त्याच्यानंतर लुसेंट करा आणि मग कोलते आणि बस्के करा. आता हे सुद्धा पुस्तक तुमच्याकडे आहेत मला माहिती आहे, पण तुम्ही किती याचं रिडिंग केलेलं आहे? 3 ते 4 वेळाचं रिडिंग केलेलं आहे का प्रॉपर? जर रिडिंग केलं नसेल तर रिडिंग करायला सुरुवात करा मित्रांनो. तरच तुमची पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल ही तुमची क्लिअर व्हायलाच पाहिजे.
पर्यावरणाला एकच पुस्तक सांगितलेलं आहे, तुषार घोरपडेंचं पुस्तक तुम्ही वाचायचं आहे, एकच पुस्तक रिकमेंड केलेलं आहे. किंवा याला एक अल्टरनेटिव्ह शंकर IAS म्हणून असतं, पण शंकर IAS फार मोठं आहे, ते तुम्हाला होणार नाही. त्याच्यामुळे पर्यावरणासाठी तुषार घोरपडे यांचं एकच पुस्तक करा. आता ही सगळ्यांना पुस्तक माहीत आहेत. आता मला सांगा, ही पुस्तकं तुमच्याकडे सध्या अवेलेबल आहेत. ओके, तुमची जर हे जर बघितलं म्हणजे स्टडी टेबल जर बघितलं तर तुमच्या प्रत्येकाच्या स्टडी टेबलवरती पुस्तकं आहेत. 4 वर्ष MPSC करताय, किती वेळ पुस्तक आत्तापर्यंत तुमचे पाठ व्हायला पाहिजे होते. मग पुस्तक का पाठ झाले नाही तुमच्या आत्तापर्यंत? काय करताय काय एक्झॅक्टली तुम्ही? ओके, सो इथून पुढं तरी व्यवस्थित व्हा, एक एक कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यावरचे MCQs बनवा. त्या कन्सेप्टवरती MCQने जर बनवलं तर तुम्हाला क्लिकमध्ये एक्झाम ती कन्सेप्ट करणार आहे. ओके, रिव्हिजन करा, उजळणी करा. जसं स्टेट बोर्ड NCERT इम्पॉर्टंट आहे तसंच हे सांगितलेलं रेफरन्स पुस्तकसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सगळे हेच करतात. टॉपरने हेच याचंच सारखं वाचलेलं आहे. हे सारखं जितक्या वेळ ते वाचतील तितक्या वेळ त्यांच्या चिंतन मनन होत राहतात गोष्टी. आणि हे ज्यावेळी वाचन होतं त्यावेळी तुम्ही याला अल्टरनेटिव्ह एका दुसरा जे आहे रेफरन्स पुस्तक ते बघू शकता. ठीक आहे, पण जोपर्यंत हेच तुमची पुस्तक वाचून होत नाही तर तुम्ही एका दुसरं अल्टरनेटिव्ह तर ह्याला कधी शोधणार याला अल्टरनेटिव्ह? सो तसं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे स्टेट बोर्ड NCERTs आणि हे सांगितलेले रेफरन्स पुस्तकं हेच तुमचं जे आहे ते विश्व असलं पाहिजे. आणि एका वर्षामध्येच पोस्ट काढायचं तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आणि तेच टार्गेट समोर ठेवून ही पुस्तकं घ्या. यांचे अपडेट्स बघा, आलेले असतील मार्केटला. नसतील तर जर तुमच्याकडे ओल्ड असेल तरीसुद्धा चालेल, काहीसुद्धा बदलत नाही. ना इतिहास बदलणार आहे, ना भूगोल बदलणार आहे, ना राज्यघटना बदलणार नाही, अर्थशास्त्र बदलणार आहे, सामान्य विज्ञान बदलणार आहे, काहीच बदलणार नाही. फक्त बदलती ती फक्त वेळ बदलते. एक एक दिवस तुमच्या हातामधून निष्ठून जातो. पुस्तकं तीच आहेत, सगळं तीच आहे. फक्त बदलणार काय आहे याच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर काय बदलणार आहे? फक्त चालू घडामोडी फक्त त्या विषयाच्या बदलतील. बाकीचं GS काय बदलणार नाही. GS सेमच राहणार आहे. जर तुमचं GS 4-5 वर्ष जर तुम्ही MPSC करताय आणि जर तुमचं GS परफेक्ट नसेल तर मग अवघड होणार आहे, अशाने फार मुश्किल होऊन जाईल. तर त्याच्यामुळं डोळे उघडा तुमचे पटकन. हे तुमचं लाईफ असलं पाहिजे. सांगितलेली पुस्तकं आहेत. टॉपरसुद्धा हेच पुस्तक सांगतात तुम्हाला. मी ऑलरेडी 3 वर्षापूर्वीच चॅनलवरती पुस्तक ऑलरेडी सांगून झालेले आहेत. आता पुन्हा पुस्तकांची यादी सांगणार नाही. सो प्रत्येकाकडे ही पुस्तक संग्रही असतीलच. एक एक चॅप्टर घ्या, व्यवस्थित रीड करा. अजूनसुद्धा टायमिंग आहे, वेळ गेलेली नाही. रीड करा, हायलाईट करा आणि त्यांच्यासारखी पुस्तकांची रिव्हिजन करा. आणि तुम्ही तुमच्या हृदयावरती हात ठेवून मला सांगा की ही पुस्तक तुमचे 4 ते 5 वेळा तुमचे वाचून झालेले आहेत म्हणून. ओके, जर तुमचा आन्सर येस असेल तर तुम्हाला शुभेच्छा आहे, तुम्हाला एक्झाम निघू शकेल. आन्सर नो असेल तरीसुद्धा घाबरण्याचं कारण नाही. वेळ हातामध्ये आहे, रीड करायला सुरुवात करा. अजिबात वेळ वाया घालवू नका, रीड करायला सुरुवात करा. MCQची प्रॅक्टिस चांगली करा प्रत्येक विषयावरची. GS काही कुठेही जरी गेला तरी GS बदलणार नाही, GS सेमच राहणार आहे. सो त्याच्यामुळे आत्ता सांगतो, ही पुस्तकं तुमचे रीड असले पाहिजेत कसल्याही परिस्थितीमध्ये. मग तुमचे चान्सेस फार वाढून जातील. कसाही प्रश्न विचारू दे मग MPSC, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि जे तुम्हाला येतच नाही त्याला प्रश्नाला डोकंच लावू नका, म्हणजे तुम्ही निगेटिव्हमध्ये जाणारच नाही. आणि एवढी जर पुस्तकं तुम्ही वाचली तर इलिमिनेशन मेथड तर 100% तुम्ही करू शकता, एवढं तरी मला माहिती आहे. सो नक्की सर्वांनी जे पुस्तक सांगितलेलं तेच तुम्ही वापरायचे आहेत. सो ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, लाईक बटनावरती क्लिक करा. आणि काही तुमच्या शंका असतील तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. पुस्तकांची यादी परत एकदा बघा, वाटलं तर स्क्रीनशॉट करून घ्या. हेच करायचं आहे, वेगळं तुम्हाला काहीसुद्धा करायचं नाही MPSCमध्ये. ओके, सो पहिल्यांदा आधी हे करून घ्या. त्याच्यानंतर पुढच्या नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये सांगेन. पण आत्ता तरी इम्पॉर्टंट हेच आहे, हेच करा. हेच तुमचं लाईफ आहे, हीच MPSC आहे, वेगळं असं काही नाही. व्यवस्थित करत चला. ओके, आणि MCQची प्रॅक्टिस चांगली करा. नुसतं वाचून उपयोग नाही, त्याच्यावरचे प्रॅक्टिससुद्धा तुम्ही करत चला MCQची. ओके, सो ज्यावेळी तुम्ही MCQची प्रॅक्टिस कराल त्यावेळी तुमचं कॉन्फिडन्स लेवल ऑटोमॅटिकली वाढत जाईल. काय स्किप करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. हे कधी कळणार? ज्यावेळी तुमचे 2-3 रेटिंग होऊन ज्यावेळी तुम्ही प्रश्नोत्तर सोडवणार, प्रश्नोत्तर बघणार आयोगाचे, त्यावेळी तुम्हाला कळणार की हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, हा पार्ट इम्पॉर्टंट नाही. ओके, सो प्रॅक्टिस करायची. जितक्या वेळा रिव्हिजन कराल, जितक्या वेळा चॅप्टर वाचाल त्यावेळी तुमच्या कन्सेप्ट जे असतील ते ऑटोमॅटिकली तुमच्या क्लिअर होत जाणार आहे. ज्यावेळी तुम्ही एक पेज वाचता त्या एका पेजमधल्या 4 ओळी इम्पॉर्टंट असतात. म्हणजे जसं तुमचं स्पीड वाढत जाईल तसं तुम्हाला कळत जाईल की एक्झॅक्टली तुम्हाला करायचं काय आहे. ओके, सो हीच बुक लिस्ट आहे, हेच तुम्ही वापरायचं आहे, हेच तुम्ही चांगलं करायचं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं. म्हणजे तुमची प्रिलियम असेल किंवा मेन्स असेल, यामधून मेन्सचा सुद्धा तुमचा अभ्यास हा मॅक्झिमम होऊन जातो. सो मेन्सला फक्त HRDचं असेल किंवा PSIचे कायदे असतील आणि याचं STI मेन्सला तर काही इकॉनॉमिक्सच आहे.
असिस्टंट मेन्सला पॉलिटिक्सच आहे मॅक्झिमम, तो काही मॅक्झिमम ह्याच्यामधूनच होऊन जातो. PSIला फक्त काय ते फक्त वेगळे करावे लागतील, जे विषय वेगळे ते फक्त वेगळे करावे लागतील. अदरवाईज तुमचा 50 to 60% सिलेबस जो आहे हा पूर्वमधूनच मॅक्झिमम क्लिअर होऊन जातो. त्याच्यामुळे हेच पुस्तक चांगली करा. मेन्सला फक्त याच्यामध्ये वाढ होईल थोडीफार पुस्तकाची, पण बाकीचे पुस्तक तर सेमच राहणार आहेत. सो त्याच्यामुळे हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके, सो वेळ आहे तुमच्याकडे अजून, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. जर जॉब करून मुलं पोस्ट काढत असतील हीच बुक लिस्ट वापरून, तर तुम्ही तर फुल टाईम प्रिपरेशन करताय, तुम्हाला तर निघायलाच पाहिजे. ओके, सो अजिबात स्वतःला तुम्ही कमी लेखू नका. तुम्हालाच पण हेच माहिती आहे, हे पुस्तकं आहेत आपल्याकडे, तर व्यवस्थित तुम्ही रिव्हिजन जे असेल ते करायला हवं. ओके, सो सर्वांनी रिव्हिजन करा, उजळणी करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनल ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आता चॅनलवरती आपल्या व्हिडिओज यायला सुरुवात होतील. तुम्हाला अशा पद्धतीनं जवळपास जे असतील टिप्स वगैरे असतील ते तुम्हाला मी प्रत्येक वेळेला देतच राहील. फक्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब आपले केलं पाहिजे, तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके, सो थँक्स फॉर द वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.